21 जानेवारी 2025 आमचो धैकालो हा फोंड्याचो धैकालो गांगवाडीतलो. आता आपण जाऊया पूजा चालू झाली. सो चल जाऊया पूजेक जाऊया. वरुणाय नमः ऋतुकालोद्भव बिल्वपत्रम् नारायण महाराज की दुःखहर्ता सर्व बंधूंचं नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 8:30 आणि मस्तपैकी असं सकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही. सूर्य येईल मस्तपैकी असं वातावरण भारी आणि गाणी वाजतात. तर तुमचं मी सांगते काय तर. सो गाणी बघतात. मस्मा सत्यनारायणची पूजा दरवर्षीप्रमाणे त्यांची पूजा असतात. 11 तारखेला त्यांची पूजा आहे जानेवारी. सो त्यांच्या मंडळातर्फे पूजा असतात दरवर्षीप्रमाणे. ह्याही वर्षी पूजा त्यांची जाऊचा आपल्या. सो आता आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झाला, थोडंसं जे नाश्ता करूया आणि नंतर 10-11 वाजता इकडे पूजा स्टार्ट होणार, ते तिकडे घेऊन जाते तुमका. सो मस्तपैकी असं व्हिडिओ होतो. तर तुमका व्हिडिओ कसं वाटत तो पण नक्की सांगा. आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा. तुमका असे नवनवीन व्हिडिओ भेटत जातील. ठीक आहे. सो चालवल्यानी आहे मान एक नाकानी आत्ता आणि त्याच्या आधी त्यांनी काल त्या दिवशी लिपल्यानी त्यांचं मस्तपैकी असं लिपल्यानी भारी असं सगळी तयारी चालू आहे लग्नासाठी. सो ऑलमोस्ट बघा सकाळी काय केलं त्यांनी 2 दिवसापूर्वी लिपल्यानी होतो आणि आता सकाळी माती आणि साधारण हे ना आपल्या शेणा सारवल्यानी बघा मस्तपैकी असं भारी वाटतं. 10:30 झाले आणि आपण ऑलमोस्ट तयार आहोत. बघू शकता मस्तपैकी असे तयार झाला आणि आपण पोचलो खाली. आपलं ब्लॉग जाता कालच्या वाढदिवसाचा ब्लॉग. सो त्याच्याकडे आपण खाली येणार आणि चव्हाट्यावरचा बघा नजारा बघा. आणि आपण त्याशी दाखवलेला आहो की दाखवला नव्हता, रील्स काढलेला आहे. सो रील्स तुमका ते भेटून जाआहेत की चव्हाट्यावरचा सगळं झालेला. 21 तारखेला एक जत्रा आमची 21 जानेवारी 2025 आमचो धैकालो हा फोंड्याचो धैकालो गांगवाडीतलो. फोंड्याने काल साफसफाई वगैरे केली आणि मस्तपैकी आता साफसफाई झालेली असा. आणि सजलेला स्टेज ह्याच्यासाठी राजासाठी कुत्रू काहीतरी घेऊन येलं वाटतं. काय माझ्या मते हाडकू बिडकू काहीतरी घेऊन येलं. अशोक ताता घर म्हणतो. अशोक ताता घराकडे काय गो काय घालतं काय तर अशोक घर बांधतोय बघा. अमित काहीतरी चालू आहे काम वाटतं असंच ना. बाकी बरोबर ना. मस्त. तू कसं बरोबर ना. 11:30 वाजल्यात आणि आपल्याला थोडंसं वेळ लागलो. जास्तच वेळ 40-50 मिनटं गेली. तर व्हिडिओ ब्लॉग गेलेलो हा. सो आज तो येऊन जाईल तुमका म्हणजे काल येलो होतो. सो चला आता आपण जाऊया पूजा चालू झाली. सो चला जाऊया पूजेक जाऊया. गंगे जमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् गुरु मलयाचलं भूतं मनसारं मनोहरं हृदयानन्दं दिव्यं चन्द्रं रक्षमाम्यहम्. वरुणाय नमः ऋतुकालोद्भव बिल्वपत्रम् नानाविधपुष्पं तुलसीपत्रं समर्पयामि. यथा कालोद्भव बिल्वपत्रम् ऋतुकालोद्भव बिल्वपत्रं तुलसीपत्रं नानाविधपुष्पं समर्पयामि. वरुणाय नमः ऋतुकालोद्भव ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. वरुणाय नमः अलङ्कारार्थे नानाविधपुष्पं समर्पयामि. वरुणाय नमः उद्वत्ती ओळ्याची. वरुणाय नमः स्थावरधूपं दर्शयामि. वरुणाय नमः. जेवण चालतं जेवण वगैरे आणि काय जेवण करता. फोडणी घालता फोडणी घालता ना. कोथिंबीर टमाटे गाजर आणि डबी मिरची मिक्स भाजी आहे. मिक्स सर्व
प्रशान्तप्रोक्तारं भारगमं प्रणमामि प्रदानं समर्पयामि सूर्याद्यावायुदेवताभ्यो नमः वैदिनः कुंकुमवैदवर्ति सूर्याद्यावायुदेवताभ्यो नमः हरिद्रा कुंकुमगणो भागणो कुंकुमवादास्ते कुंगी प्रदान की सगळ्यांका मशीन काय घेऊन वरात जाता नामाकान एका बांधून ठेवतात असो विषय आहे नामाकांचो वाडो आहे सो चला तर पण जाऊया सुद्धा शाळा जाऊया आपण आता तिथे पूजेक आहे ना शॉर्टकट सगळ्या मस्त मारत सो चला तर ना तिथे जे आहे ना शेणी घालता बघा शेणात ना असं बुसकाट टाकायचा आणि वाच मळायचा आता मळलं गे हां मग पायान असं मळायचा असा असा मळूचा असतं तर मग आता सगळ्याचे गुटरे असतात त्याच्यामुळे एकत्र होतात आणि नंतर म्हणजे शेणी घालायचो गावठी शेणी काय म्हणतात गावठी शेणी आणि नंतर त्याच्यात ना खूप काण्या काय टाकतात काय काय जण ती भाताची ह्या पण टाकतात पुढे कधी भुसे खातात हां भुसे खातात होय होय त्याच्यामुळे जास्त करून गवत टाकतात ज्यामुळे शेण पेटता बरी सो आमच्या गावी ह्या पण काम चालू आहे ह्या म्हणजे अजून पावसाळा जवळजवळ 5 महिन्यानंतर हा पण आतापासून तयारी चालू आहे बरोबर ना गे हो सुका होय ना मग मळ शिमग्या महिन्यात मग मळ येतात हां मग सुकत नाही बघितलं काय डोका असं लोकांचा बोल असं कोकणात लोकांना डोक्या भारी असतात रईसायकांना नंतर मग त्याच्यावरती एक काटका टाकणार कारण की काय तर बैल बिल पाय बी देऊ नये म्हणून सो असं विषय आहे सो चला आता आपण वाजले 12:30 आणि आपण जाऊ आता खाली 1:45 जातो 1:45 सो चला जाते गे पूजेक जाते पूजेक जाऊ काय तर नमस्कार मित्रांनो वाजलेत पूजेच्या तुम्ही आता ऐकलं असत 1 वाजलं 1:45 आणि पूजेकडे काय आवाज येत नाही तर माझ्या मते आरती चालू होतं टायमिंग गेलेलो तर आरतीक जाऊया तुमका आरतीचं शूट देत आहे जेवण कितपर्यंत आला आपण बघूया जाताना जेवण आपलं पहिल्यांदाच भेटतात भावयांकडे सगळे सो भावयांच्या तिकडे समोर असतं जेवणाचा कार्यक्रम आणि त्यांच्या त्याच वाप्यात पूजा असतात सो चला ती बघा पूजा थया आपल्या थंय जाऊचं आणि आपण जातो आता शॉर्टकट तर चला जाऊया बघूया कसं काय आता थोड्याच वेळात महाआरती चालू होणार आहे तरी महाआरती सगळ्यांनी लवकर बोलायचं ऑलमोस्ट जेवण झाला सो भातबीत झाला बाकी सगळं पण झाला ते जेवण वाढूचा फक्त बाकी आहे काय रे ते पांड्याच्या 201 रुपयाची देणगी आहे सर्व बंधूंचा मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद जन्मजन्मी तुझालास पंडिता वारकरी वारी चुकोनी देणी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हे जिधान पंढरीचा वारकरी वारी चुकोनी देणी अकल्पाणीचे वावे कयातळा माझी आत तळा हरी जादा कल्पनेची माला नव कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजचा माझ्या विठुलाचा भाविकानी नामा म्हणे नयाचा वे कल्याण ज्या मुक्ती निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो विठ्ठल कुमार
प्रकारचे कार्यक्रम करणार सांगता प्रतिकार नाशिक शहराकडे आपण डोंगे बघून आनंद करून सर्व ते सत्यनारायण महाराज माझा पण फोटो करा पाणी घे आणि सोड नमस्कार आणि सुरुवात करू नका श्री रामदेव करुणकर श्री रामदेव करुणकर यांच्यातर्फे 251 रुपयाची वर्गणी असं सर्व बंधूंचं आता जाऊ शिवराज गुरु नंतर 200 रुपये रजगाटात 205 रुपये दिले तसेच प्रशांत सापळे याच्याकडे 200 रुपयाची देणगी दिली सर्व बंधूंचे मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद तू असलंस तर मी काय करू लोणचा देवा वाढतात नाही पण जेव बसला आता जेवूया वाईट नंतर जाऊया सर्व भाविकांना नंबर म्हणते तुम्ही सर्वांनी डाळ वाढ जितकं जमेल तेवढं 3च्या अगोदर जेवण उरकून घ्यावं 3 वाजता हॉटेल समारंभ चालू करा थँक्यू आजच तिथं सकाळी आहे तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे वाजले तर अराऊंड 7 आणि आपण आता आहोत होंड्यात रात्री आपण दुपारी आलो 2:30-3 वाजता मसमात भजे गेलेला आहोत तेव्हा आपण तर मसमातली आपण पूजा वगैरे सगळे करून मग जेवून वाढवून जेवलो आणि 2:30 वाजता आपण 2:30-3 वाजता आपण घरा केल्यानंतर थोडं वेळ झोपलेलो पण थोडंसं काम होतं म्हणून झोपाक काय भेटला नाही त्याच्यानंतर मग थोडंसं संध्याकाळी नाटक होतं आणि नाटकात काय मला जाऊक भेटला नाही कारण थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे मी झोपलेलं आहे आणि सकाळी मला कामाक जायचं होता त्याच्यामुळे पण मस्तपैकी असं व्हिडिओ लिहिला तुमका व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरू नका बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुमका माझे व्हिडिओ नवीन भेटत जातील सो चला तर मित्रांनो आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय